नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. दुपारचे 4 वाजता आहेत. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या आठवड्याभरापासून कोकण किनारपट्टी, मुंबई आणि मराठवाड्याला झोडपणारा पाऊस सप्टेंबरपर्यंत सुरूच राहणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. शिवाय कोकण, मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलाय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यात पावसाने धुमाकूळ घातलाय आणि पुढचे काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. मॉन्सून सीझन म्हणजे सप्टेंबरमध्ये पण हा सिस्टम तयार होत असतात आणि नॉर्थ वेस्टर्ली वेस्टर्ली मूवमेंट करत असतात. तर ही जी आता जी लो प्रेशर एरिया तयार झाला आहे म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे ते आंध्र कोस्टच्या जवळ आहे आणि तेलंगणाच्या जवळ आहे. तर त्याच्यामुळे तो वेस्टर्ली मूवमेंट आणि नॉर्थ वेस्टर्ली मूवमेंट असल्यामुळे आपल्याकडे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि सोबतच अतिवृष्टीचा पण इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. कोकणामध्ये जास्त पडण्याचा पाऊस याच्यामुळे की वेस्टर्ली स्ट्रॉंग्स होत असतात म्हणजे वेस्टर्ली जे विंड्स येतात अरेबियन सी समुद्रावरून ते स्ट्रॉंग झाल्यामुळे आपल्याकडे जास्त पाऊस पडण्याची शक्यता असते. कारण वेस्टर्न घाट आहे जो तो सगळे वारे अडवतो आणि आपल्या इकडे पाऊस जास्त पडतो आणि ही परिस्थिती 27-28 तारखेपर्यंत अशीच असण्याची शक्यता.